लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली तर भाजप आणि शिवसेनेची युती झाली। पण या युती आणि आघाडीवर बरेच नेते नाराज आहेत। एकमेकांवरचे रुसवे फुगवे वाढताना दिसत आहेत आणि हे रुसवे फुगवे काढून त्यांच्यामध्ये मनोमिलन करताना मात्र पक्षश्रेष्ठींच्या नाकी नऊ आलेत। शिवसेना आणि भाजप युतीनंतर दोन्ही पक्षांमधील ज्या नेत्यांचे रुसवे फुगवे होते त्यांची कट्टी पूड सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय। शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या मनधरणीसाठी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मध्यस्थी केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात विस्तव जात नव्हता। जालन्यात आज अर्जुन खोतकरांच्या घरी ही दिलजमाईची बैठक झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकार मंत्री सुभाष देशमुख मुंबईहून आज जालन्याला आले होते। खोतकर, दानवे आणि सुभाष देशमुख यांची बंद दाराआड तासभर चर्चा झाली। दोघेही जण आपापल्या पक्षासाठी काम करत असताना त्यांच्यामध्ये अनेक वेळा संघर्ष झालाय। युतीनंतर मात्र दोघांमधील वाद मिटवण्यात आलाय असं सांगण्यात येतंय। दोघंही आता पक्षासाठी नाही तर युतीसाठी काम करतील असं म्हणत चर्चा यशस्वी झाल्याचं सुभाष देशमुख यांनी जाहीर केले। नाही, भारतीय जनता पक्ष आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येक कार्यकर्ता नेते प्रयत्न करत असतात। ते प्रदेशाध्यक्ष आहेत, ते सुद्धा भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतात। आणि शिवसेनेचे अर्जुनराव खोतकर जिल्ह्याचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, ते सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करतात। त्याच्यात थोडासा संघर्ष झालेला असतो, परंतु आता युती झालेली आहे, त्याच्यामुळे दोघांनी मिळून शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हातात हात मिळून काम करायचं ठरलं। रावसाहेब दानवे यांनी सुद्धा दोघांमध्ये सर्व काही अलबेल असून चर्चा यशस्वी झाली आहे असं वक्तव्य केले। दोघांमधील वाद मिटल्याचं सुद्धा दानवेंनी सांगितले। आमच्या राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आले होते। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना पाठवलं होतं। आम्ही सकाळी एकत्र बसलो। तसं मी बघितलंय की परवाही आम्ही एकत्र बसलो। आमची दोघांची चर्चा समाधानकारक आणि त्यांच्याही बाजूनं आमच्याही बाजूनं कुठल्याही प्रकारचा वाद आमच्यामध्ये शिल्लक राहील। त्यामुळे आमच्या दोघांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की आमची चर्चा काय। असं असलं तरी खोतकरांनी मात्र अजूनही मैदान सोडलेलं नाही। सुभाष देशमुख हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले होते। उद्या त्यांनी बैठकीला बोलावलंय, मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच असेल असा पुनरुच्चार खोतकरांनी केला। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचे सहकारी सुभाष बापू देशमुख यांना माझ्यासोबत चर्चा करायला पाठवलेलं आहे। खरं तर राज्याचे प्रमुख एखादी गोष्ट सांगतात आणि एखाद्या विषयी चर्चेला सांगतात तर निश्चितपणे या विषयावरची चर्चा ही केलीच पाहिजे। आणि त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयाचा निरोप घेऊन बापू आले। बापूशी चर्चा आमची या ठिकाणी झालेली आहे। माझं काय म्हणणं आहे ते मी बापूला अत्यंत स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। बापू या ठिकाणी निश्चितपणे माझेही ऐकून घेतलं, रावसाहेब पाटलांचं ऐकून घेतलं आणि मग आता यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्री साहेबांचं निरोप घेऊन आलेत की चर्चेला या। मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला माझे पक्षप्रमुख, माझ्या बाबतीतला निर्णय घेणारे माननीय उद्धवजी ठाकरे आहेत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो माझ्यासाठी अंतिम आहे। मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब हे दोघंही माझ्या बाबतीतला अंतिम निर्णय या ठिकाणी घेतील तोपर्यंत मी आहे आणि निश्चितपणे तो निर्णय मुख्यमंत्री आणि उद्धव साहेब यांच्याशी बोलल्यानंतर मी तुम्हाला कळवेन। तुम्ही लोकसभेच्या मैदानात आहात का? मी नाही पुढे सांगितलं। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय उद्धवजी साहेब ठाकरे हे सांगतील तो निर्णय मी अगोदरही स्पष्ट केलेला आहे की मी कधीही लक्ष्मण रेषा माननीय उद्धव साहेबांची ओढावलेली नाही। माझ्यासाठी अंतिम निर्णय हा माननीय उद्धवजी ठाकरे यांचाच आहे। ऍटलिस्ट माझे मित्र म्हणून, माझे सहकारी म्हणून माननीय मुख्यमंत्री अधिकारवाणी मला सांगू शकतात, बोलू शकतात, पण तो अंतिमतः निर्णय माननीय उद्धव साहेबांकडेच होईल, त्यांच्याच कोर्टात अंतिम निर्णय। युती होण्यापूर्वीपासूनच अर्जुन खोतकर दानवेंना टक्कर देण्यावर ठाम होते। युती झाली तरी 100% मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयी होणार असं अर्जुन खोतकरांनी ठणकावून सांगितलं। भाजपची वागणूक खूप क्लेशदायक आहे,
त्यांना खूप घमेंड मस्ती आहे आणि ती मी उतरवणारच असा चंग अर्जुन खोतकरांनी बांधला होता। खरं तर जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं वैर सर्वश्रुत आहे। स्वबळाच्या नाऱ्यानंतर येत्या निवडणुकीत जालन्यात रावसाहेब दानवेंना आसमान दाखवू असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं, परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि त्यांची मात्र चांगलीच गोची झाली। युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार असं स्पष्ट करण्यात आलं, तरी सुद्धा दानवेंविरोधात मी निवडणूक लढवणारच असा विश्वास खोतकरांनी स्पष्ट केला। युती झाली तरी मी 100% जालन्यातून निवडणूक लढवणार आणि विजयी होणार असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे विरोधात शड्डू ठोकला। जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये चालले आहेत हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मागे बोलताना आत्मविश्वासाने सांगितलं। खोतकर म्हणजे जालन्याचे लालू प्रसाद आहेत अशी टीका सुद्धा दानवेंनी केली। अर्जुन खोतकरांचं मातोश्रीवर इतकंही वजन नाही की ते मला बंदी घालू शकतील, उलट त्यांनाच मातोश्रीवर भेटीसाठी 3-4 तास वाट बघावी लागते असा दावाही दानवेंनी केला। काँग्रेसमधील काही लोकांसोबत खोतकरांच्या बैठकी सुरू आहेत, याबाबत मातोश्रीवरही माहिती आहे। माझ्यावर शिवसेना संपवण्याचा आरोप करणारे खोतकर स्वतः शिवसेना संपवायला निघालेत असंही दानवे यांनी म्हटलं होतं। आणि या उलट अर्जुन खोतकरांनी मात्र युती झाली तरीही 100% मी जालन्यातून उभा राहणार आणि विजयी होणार असं ठणकावून सांगितलं। लोक ज्यांच्या पाठीशी असतात ते विजयी होतात असंही खोतकर म्हणाले होते। एकमेकांमध्ये सुरू असलेलं अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवेंचं हे युद्ध मनोमिलनात रूपांतरित करण्यासाठी भाजप आणि शिवसेना दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत। आज त्या संदर्भात बैठक झाली, हा प्रयत्नही झाला, मात्र यानंतर रावसाहेब दानवेंनी जरी ही चर्चा सफल झाली असून आमच्यामधील वैर मिटेल असं सांगितलं असलं तरी अर्जुन खोतकर मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत। आता यानंतर जर ही जागा भाजपला सुटली तर अर्जुन खोतकर काँग्रेसमध्ये जाणार का आणि ही मनोमिलनाची चर्चा यशस्वी होऊन अर्जुन खोतकर रावसाहेब दानवे यांना पाठिंबा देणार का, हा खरं तर प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे।